मंत्री बाबासाहेब पाटील यांच्या वादग्रस्त विधानावर आता सत्ताधाऱ्यांच्याही प्रतिक्रिया आलेल्या आहेत। मंत्री बाबासाहेब पाटील यांचं विधान चुकीचं असून अजित पवार दखल घेतील असं मंत्री छगन भुजबळांनी सांगितलेले। तर कर्जमाफी आमच्या संकल्पपत्रामध्ये असून कुणीही अशी वक्तव्य करू नये अशा शब्दांमध्ये मंत्री बावनकुळे यांनी बाबासाहेब पाटलांचे कान टोचलेत। तर सरकारला त्रास होईल असं बोलू नका असं सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांनी म्हटलं। आता त्याला जे आमचे नेते आहेत त्याचं चुकीचं विधान आहे, म्हणजे आहेच ते, असं नाद लागणं वगैरे शब्द बोलणं। आता अजितदादा त्याच्यात लक्ष घालतील ना, अजितदादांचं सगळ्यांकडे लक्ष असतं, कोण काय बोलतं कोण काय बोलतं ते बोलतील त्यांना। असं कुठलंही वक्तव्य कुणीही सरकारमधल्या व्यक्तींनी करू नये। शेतकरी आर्थिक अडचणीमध्ये आहे आणि शेतकऱ्यांची कर्जमाफी करण्याचा मॅनिफेस्टो संकल्पनामा आमच्या महायुतीने दिलेला होता। पात्र शेतकऱ्यांना कर्जमाफी करायची आणि त्यामध्ये मी आधीच सांगितलं होतं कर्जमाफी कोणाची झाली पाहिजे की ज्यांना खऱ्या अर्थाने कर्जमाफीची गरज आहे। शेतामध्ये फार्म हाऊस बांधलं, शेतामध्ये मोठं घर बांधलं, त्यांनी त्याच्यावर कर्ज उचललं, त्यांना कर्जमाफीची गरज नाही आहे। पण जो बिचारा वर्षानुवर्ष 40 वर्ष राबतो आहे आणि कर्जावर कर्जच त्याच्यावर होत आहे, त्याच्या शेतीत उत्पन्नच होत नाही आहे, त्यांना कर्जमाफी दिली पाहिजे। याकरता शासनाने जी कमिटी तयार केली, राज्यभर सर्वेक्षण चालू आहे। राज्याच्या सर्वेक्षणाचा रिपोर्ट आला की त्याबद्दलचा योग्य निर्णय आम्ही करू। कर्जमाफी ही आमच्या संकल्पनामध्ये आहे। याची दखल मुख्यमंत्री घेतील, निश्चित घेतील। मंत्र्यांनी काय विधान करावे नाही करावे आणि अशा वेळेला कोणतं विधान केलं पाहिजे नाही केलं पाहिजे याच्या सक्त सूचना मुख्यमंत्री साहेबांनी आणि इतर उपमुख्यमंत्री साहेबांनी, एकनाथ शिंदे साहेबांनी पण अजितदादांनी पण सर्वांना दिलेले आहेत। अशा वेळेला वादग्रस्त एखादं विधान करून सरकारला त्रास होईल असं करू नये असं स्वतः मुख्यमंत्र्यांनी सर्वांना सूचना दिल्यात आणि म्हणून अशा या स्टेटमेंटची ते निश्चित दखल घेतील।